अण्णासाहेब डांगे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। अण्णासाहेब डांगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता अण्णासाहेब डांगे हे 2 मुलांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। 30 जुलैला मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे आपल्या 2 मुलांसह भाजपमध्ये आता प्रवेश करणार आहेत। येत्या 30 तारखेला मुंबई येथे भाजप प्रवेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। तर यावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। तर संजय, काय आहे अधिकची माहिती? अण्णासाहेब डांगे हे मुळातच RSSचे होते। गेल्या काय अगोदर पण ते भाजपमध्ये होते। भाजपचे मंत्री सुद्धा या अगोदर त्यांनी स्थान मिळवलेलं होतं। त्यानंतर शरद पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी वेगळी केली त्यावेळी शरद पवारांच्याकडे ते गेले आणि त्यानंतर शरद पवार गटात ते राहिले। अण्णासाहेब डांगे यांनी यांच्याबरोबर 2 त्यांच्या मुलासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे आपल्या 2 मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 30 तारखेला ते मुंबई येथे भाजप प्रवेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात। त्यांचा मुलगा जो आहे, दोन्ही मुलं विश्वनाथ आणि चिमन डांगे हे इस्लामपूर नगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि जयंत पाटलाचे एकदम जवळचे विश्वासू कार्यकर्ते मानले जाणार आहेत। त्यामुळे हा जयंत पाटलांना सुद्धा मोठा धक्का मानला जातो। निश्चितच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।